हॅलो फ्रेंड्स, सो आता आपण क्रियाशैलीचा फर्स्ट पेपरचा जो आयुर्वेदिक पार्ट आहे तो बघणार आहोत वन शॉटमध्ये. ठीक आहे. सो बघा, क्रियाशैलीमध्ये पेपर हा टफसुद्धा येऊ शकतो आणि इझीसुद्धा येऊ शकतो. ओके, ऑड पेपरसुद्धा निघाला होता मागच्या वर्षी. सो आपल्याला सर्व टॉपिक्स हे आपले स्टडी करणे गरजेचे आहे त्यामुळे. ठीक आहे. सो बघा, सर्वात फर्स्ट आपण वातदोष बघूया. ठीक आहे, पेपर 1साठी. ठीक आहे. सो बघा, आता हे LAQसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि SAQसाठी त्याला आपण त्याचे प्रकार येऊ शकतात SAQमध्ये. ठीक आहे. सो बघा, व्युत्पत्ती काय लिहिणार, श्लोक जितके लिहिलेले आहेत तितके आपल्याला ते लिहायचे आहे. ठीक आहे. तत्र वा गतिगंधयोर इति धातू, म्हणजे जो वा या शब्दाला त हा प्रत्यय लावला तर वात शब्द तयार झाला. ठीक आहे. निरुक्ती तेच आहे, शरीराची हालचाल होण्यासाठी जो प्रेरणा देतो तो वात. गती या शब्दातून हालचाल, प्रेरणा, आणि गंधन या शब्दातून हिंसा आणि सूचक असा अर्थबोध होतो. ठीक आहे. पर्याय काय आहे, पर्याय MCQसाठी मारुत, चल, अनिल, समीरण, पवन, प्रभंजन, अग्निसखा, मारतीश्वर. ठीक आहे. पांचभौतिक संघटन वायू आणि आकाश वातदोषामध्ये. ठीक आहे. वातदोषाची सामान्य स्थाने. ओके, हे सुद्धा SAQ लिहू शकतं. ठीक आहे. सो बघा, काय आहे, पक्वाशय कटिशक्ती स्त्रोत स्त्री स्पर्शनेंद्रिय स्थानं वातस्य त्रापी पक्वाधाना विशेषता. ठीक आहे, झालं. त्यानंतर वातदोषाचे स्थान कोणते आहे, नाभीच्या अधोभागी. ओके, हे जनरल स्थान आहे आणि जे पक्वाशय आहे ते विशेष स्थान आहे वातदोषाचे. ठीक आहे. सो बघा, त्याच्यानंतर गुण. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात पाहिजे आपल्याला. तत्र हे काय, वृक्ष, लघु, शीत, खर, सूक्ष्म आणि चल हे गुण आहे वातदोषाचे. वातदोषाचे महत्त्व काय आहे, पित्त पंगू, कफ पंगू, पंग व मल धातव. ठीक आहे. म्हणजे काय करतो तो शरीरामध्ये पित्त व कफ दोष तसेच धातू व मलांना त्याचे कार्य घडून आणण्यासाठी वातदोषावर अवलंबून राहावे लागते आणि त्यांना तो सपोर्ट करतो मुवमेंटसाठी. ठीक आहे. वातदोषाचे प्राकृत कर्म काय आहे, उश्वास, श्वास, निश्वास, चेष्टा, वेग, प्रवर्तने. सम्यकत्याचे धातू नाम आक्षाना पाठवेनच. उत्साह निर्माण करणे, उच्च श्वास, निश्वास, श्वसन प्रक्रिया, चेष्टा निर्माण करणे, वेग प्रवर्तन म्हणजे पुरुष वेग, मूत्रवेग, आणि इंद्रियांमध्ये ज्ञानग्रहण करणे. ठीक आहे. वाताची वृद्धी लक्षणे. ठीक आहे. सो SAQ असं आपण लिहू शकतो की वातदोषाची वृद्धी आणि क्षय लक्षणे लिहा. ठीक आहे. सो हे आपल्याला श्लोक पाठ पाहिजे त्याच्यासाठी. ठीक आहे. कोणचा हा श्लोक आहे, वृद्धस्तु कुरुते. ठीक आहे. याचं म्हणजे काय की शरीर कृश करते, वात वाढल्यावर शरीर कृश होते, गरम पदार्थाची इच्छा, काळावर्ण, पोट फुगते, मलबद्धता, शक्तिनाश, निद्रानाश, इंद्रियाची ग्रहणशक्ती कमी, भ्रम आणि चक्कर आणि दीनपणा. चला, आणि नंतर काय, वातक्षय किंवा क्षीण लक्षण. वात जर क्षय झाला तर त्यांनी काय होतं, अंगसात होतो, थोडी हालचाल करणे, आपल्याला जास्त हालचाल नाही करा वाटत, बुद्धिभ्रंश होतो, कफवृद्धीची लक्षणे दिसतात आणि कमी बोलतो माणूस. ठीक आहे. त्याचे जे वाताचे जे प्रकार आहे ते आहेत ते सुद्धा आपल्याला करायचे आहे त्याचे श्लोक. त्यानंतर आहे बघा आपला पित्तदोष. ठीक आहे. पित्तदोषाचं काय, तपसंतापे, पांचभौतिक संघटन, अग्नी आणि अल्पजल. सामान्य लक्षणे. ठीक आहे. नाभी हे विशेष स्थान आहे, सामान्य स्थानमध्ये. आमाशय, स्वेद, लसिका, रक्त धातू, रस धातू आणि त्वचा हे सामान्य स्थान आहे. गुण काय आहे, अल्पस्निग्ध, उष्ण, तीक्ष्ण, लघु, विस्वगंधी, सर आणि द्रव्य. सामान्य कार्य काय आहे, पित्त, प्रत्युष्मदर्शने, शुद्ध, दृढ, रुचिप्रवाह, मेधादी, शौर्य, धनु, मार्तवे. म्हणजे काय की पक्ती म्हणजे पचन, उष्णता देते, डोळ्यामधील तेज, भूक लागणे, तहान लागणे, त्वचा कांती, ग्रहणशक्ती, पराक्रम, मृदू त्वचा याला कारणीभूत. तर पित्ताचे प्रकार, पाचक पित्त स्थान आहे पक्वाशय आणि आमाशय, कार्य अन्नाचे पचन करणे आणि आहार रसाला किट्ट भागापासून वेगळे करणे. रंजक पित्त काय करते, स्थान आमाशय, यकृत प्लीहामध्ये, कार्य रक्त धातूची निर्मिती करणे. ठीक आहे. त्यानंतर साधक पित्त स्थान हृदय, कार्य ज्ञानाचे रूपांतर स्मृतीमध्ये करण्याचे कार्य. भ्राजक पित्त स्थान त्वचा, काय करते, तेज प्राप्त करते, वर्ण प्रकाशित करते, त्वचेला कांतिमान बनवते. आलोचक पित्त स्थान डोळे आहे, कार्य काय आहे, वस्तूचा आकार, रंगाचे ज्ञान देणे. चला, संपलं. त्यानंतर पित्तवृद्धी लक्षणे. तर पित्त वाढल्यावर काय होतं, त्रुट, तहान लागते, भूक लागते, शरीराच्या एखाद्या भागाची किंवा त्वचेची आग होते, अल्पनिद्रता, झोप कमी लागणार. झालं. त्यानंतर पित्तक्षय लक्षण. तर पित्तक्षय झाल्यावर काय होईल, सतत थंडी वाजेल, त्वचेचे तेज कमी होईल, जाठराग्नी मंद होईल, अन्न पचन व्यवस्थित होणार नाही. झालं, एवढंच. श्लोक पाठ करायचे पण मस्ट आहे ते.
कफदोष, कफदोषाची काय आहे उत्पत्ती, के लिहिणार, मग निरुक्ती लिहिणार, फेन जलेना फलती इति कफा. ठीक आहे. पर्याय काय लिहिणार, श्लेष्मा आणि बलास. पंचभौतिक संघटन पृथ्वी जल. कफदोष सामान्य लक्षणे, स्थानी उर प्रदेश आहे, जरकांनुसार मुख्य स्थान आहे. तर कंठ, शिर, क्लोम, पर्वसंधी, आमाशय, रसधातू, मेधधातू, घ्राण प्रदेश जीव आहे सामान्य स्थानी. कफाचे गुण काय आहे, स्निग्ध, शीत, मृदू, स्थिर, पिश्चिल लक्षण आणि तमोगुण प्रधान. प्राकृत रस कोणता आहे पित्ताचा, कफाचा, मधुर रस आहे, प्राकृत वर्ण आहे श्वेत आणि विकृत रस आहे लवण. सामान्य कार्य काय आहे कफाचे, श्लेष्मा, स्थिरत्व, स्निग्धत्व, संधिबंध, समाधी. संधीमधील झीज कमी करणे, लवचिकता प्रदान करणे, अवयवाची झीज भरून घेणे, जागा भरून काढणे, धातूंना स्थिरता देणे, क्षमा करण्याची वृत्ती. प्रकार किती आहे बघा, 5 आहेत. अवलंबक कफ, त्याचे स्थान आहे उरस्थान, हृदय, कंठनाडी, फुफ्फुस, स्वरयंत्र. आणि कार्य काय आहे, हृदयावलंबन, त्रिकधारण आणि बल देणे. क्लेदक कफाचं काय स्थान, आमाशय. कार्य अन्नाला मृदुता देणे, अन्न शिथिल करणे, अन्नाचे क्लेदन करणे. ते बोधक कफ, स्थान जिव्हामुख, अन्नाची व पदार्थाची चवीने धान करून देणे. ठीक आहे. श्लेषक कफ संधीच्या ठिकाणी असते. ठीक आहे. आणि कार्य काय आहे, स्निग्ध व पिश्चित गुणामुळे संधी एकत्र बांधण्याचे काम करते. ठीक आहे. त्यानंतर तर्पक कफ काय करते, स्थान त्याचं शिर आहे. कार्य काय आहे, स्निग्ध, सांद्र, मृदू रसामुळे इंद्रियांचे पोषण, शिरप्रतिष्ठात, मस्तकाचे संरक्षण करणे. चला आता काय नंतर कफवृद्धीची लक्षणे. तर कफवृद्धीची लक्षणे काय आहे, श्लेष्मा, अग्निसदन, प्रस्थे, कालस्य, कौरव, शेतस्थलांगत्व, श्वास, कास आदी निद्रता. कफ वाढल्यावर काय होईल, पचनशक्ती कमी होईल, तोंडामध्ये पाणी येत राहील, उत्साह नसणार, आळस येईल, शरीर जड पडणे, त्वचा पांढरी. कफ क्षय झाल्यावर काय होईल, चक्कर येईल, दौर्बल्य येईल, कफाशय रिक्त होईल, छातीमध्ये धडधड होईल, संधी दुर्बल होतील आणि सांधे गळून जातील. चालेल. त्यानंतर आता क्रियाकाल. क्रियाकालचं कसं आहे बघा, 6 क्रियाकाल असतात. ठीक आहे. आपल्या आजाराचे 6 अवस्था असतात, त्याच्यामुळे षटक्रियाकाल म्हणतात. 6 प्रमुख अवस्था आहे. SAQला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. हे आहे फर्स्ट आहे संचय. ओके. श्लोक पाठ करायचा याचा संचयाच्या प्रकोपाच्या प्रसरण स्थानसंचय व्यक्तिभेदचे यो वेती दोषानास भवेद अभिषेक. ठीक आहे. हा एकतरी श्लोक करायचा पाहिजे आपल्याला. संचयचे लिहिणार की काय, चय म्हणजे वृद्धी, म्हणजे दोषाचा एका ठिकाणी जमा होणे, त्याला आपण संचय म्हणू शकतो. म्हणजे दोषांची स्वस्थानामध्ये वृद्धी होणे. ठीक आहे. सपोज एक बकेट आहे, त्याच्यामध्ये सपोज आपण नळ लावला आणि पाणी हे तिथे स्टार्ट झालं आता भरण्यासाठी, ते काय होते, संचय होत आहे त्याचं. चला मग आता संचय अवस्थाची लक्षणे काय आहेत, त्याचा श्लोक करायचा आहे. मग आता वातचा जर संचय होतो तर मग काय लक्ष दिसतात, स्तब्धपूर्ण कोष्ठता दिसेल. पित्तसंचय झाल्यावर काय दिसेल, मंदोष्मता दिसेल. आणि कफसंचय झाल्यावर काय दिसेल, मंदोष्मता आणि गौरव आणि आलस. ठीक आहे. एवढं दिसेल. त्यानंतर संचय अवस्थेचं महत्त्व काय आहे चिकित्सेमध्ये, त्या चिकित्सा करायला सोपे जाते आपल्याला, कारण तेव्हा दोष हा लिमिटच्या कंट्रोलमध्ये असतो. ठीक, कंट्रोलमध्ये असतो आपल्या, म्हणून त्याची लवकर तो दोष कमी करू शकतो. ठीक आहे. आणि वृद्ध दोषाचे बल कमी असते, बरोबर, त्या दोषाचे बल कमी असते. आणि आहार विहारने चिकित्सा करता येते, त्याच्यामुळे ते इझी आहे संचय अवस्थेमध्ये. आणि प्रकोप अवस्था ठीक आहे. आता ती जी बादली आपण भरली होती टेप बकेट नळ लावून, तर ती थोडीशी भरत आली आहे अर्ध्याच्या खाली. आता ती भरत पूर्ण काठाकाठ भरलेली आहे ती बकेट त्या पाण्याने. ती अवस्था कोणती आहे, प्रकोप अवस्था. ठीक आहे. म्हणजे अति झालं आहे तिचं. मग याचा श्लोक करायचा. ठीक आहे. संचय अवस्थेत जर हेतू सेवन सुरूच राहिला तर मग तो दोष स्वस्थानामध्ये व्यापून जातो. ठीक आहे. तो प्रकोप. प्रकोपाचे भेद आहे 2, चय प्रकोप, अचय प्रकोप. चय प्रकोप म्हणजे अपथ्यच प्रकोप, अचय म्हणजे पथ्यच. ठीक आहे. लक्षणे काय, वातप्रकोप झाल्यावर काय होईल, कोष्ठतोध होईल, कोष्ठात टोचल्याप्रमाणे वेदना, परत आमाशय, ग्रहणीत वायूचा संचार. त्यानंतर पित्तप्रकोप झाल्यावर काय होईल, दाह होतील, वेदना. ठीक आहे. आम्लिका होईल. कफप्रकोप झाल्यावर काय होईल, कफाचा संचय होईल, क्लेदन शरीरात कमी होतील. ठीक आहे. मग प्रसर अवस्था. ठीक आहे. मग या अवस्थेत प्रकोपित दोष हे सर्व शरीरात संचय करू लागतात. मग ती जी बकेट होती ती जेव्हा काठोकाठ भरली होती म्हणजे प्रकोप अवस्था.
मग तरी देखील आपण बंद नाही केला. मग ती जी बकेटमधलं पाणी आहे ते हळूहळू बकेटच्या खाली वाहायला स्टार्ट होऊन जाईल. म्हणजे ते प्रसर होईल त्याचा, म्हणजे ते पसरेल पूर्ण रूममध्ये म्हणू शकतो किंवा बाथरूममध्ये. तसंच ते दोष आपल्या बॉडीमध्ये ते पसरायला स्टार्ट होते. ठीक आहे. पित्त प्रसारात काय होईल, विशिष्ट स्थानात दाह होईल. दाह झाल्यावर त्या ठिकाणी ओढल्यासारखे वेदना होईल. हात पाय डोके यातून गरम वाफा येतील. वात प्रसारमध्ये काय होईल, पोट फुगेल, पोटात गुडगुड आवाज येईल. कफप्रसारमध्ये रुची नसणार, पचन नाही होणार, अंग गळून जाणार. ठीक आहे. आता स्थानसंशय. आता जे बादलीमधलं जे बकेटमधलं जे पाणी होतं ते ओव्हरफ्लो व्हायला स्टार्ट झालं आणि ते पसरू लागलं आणि नंतर ते पसरल्यानंतर ते एका दुसऱ्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते साचलं. त्याला आपण स्थानसंशय म्हणतो. ठीक आहे. म्हणजे प्रसार करत असलेले दोष दुर्बल स्रोतसांमध्ये आश्रय घेतात, तेथे व्याधी होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याला व्याधीपूर्व अवस्था किंवा अव्यक्त अवस्था सुद्धा म्हणतात. ठीक. त्यानंतर आहे व्यक्त अवस्था. तर व्यक्त अवस्थेमध्ये काय होईल, मग आता लक्षणं दिसू लागतील की व्याधी हे डायरेक्ट होणार आहे. एकदम फिक्स त्याचे लक्षणं आपल्याला दिसतील. ठीक आहे. व्याधीचे लक्षण दिसून येतात आणि त्या अवस्थेतून व्याधीचे निष्कर्ष काढू आपण शकतो. ठीक आहे. तर उदाहरणार्थ काय, ज्वर, अरुची. ज्वरामध्ये काय होईल, अरुची, अंगमर्द, निरुत्साह हे काय त्याचे लक्षणं दिसू लागतात ताप यायच्या आधी. ठीक आहे. मग अतिसार जर असेल आपल्या डायरियामध्ये त्याला काय होईल, मूक शोष होऊन जाईल, आपलं कोरडं पडेल, दुर्बलता येईल, मलद्रव्य प्रवृत्ती होईल. ठीक आहे. देन भेद काय, वातातील लक्षण. भेदात निस्त्रव्य भेद म्हणजे या अवस्थेत व्याधी हा त्याच्या प्रकारासहित ओळखला जातो. मग आता व्याधी हा पहिले त्याचे सिम्पटम दिसत होते, आपल्याला वाटत होतं की ज्वर आहे, पण आता भेद अवस्थेमध्ये काय होईल, आपण त्याला चांगलं डायग्नोज करू शकतो, चांगलं डिफरन्शिएट करू शकतो की कोणता टाईप आहे. वातज ज्वर आहे, पित्त ज्वर आहे, कफज ज्वर आहे. कळलं. त्यानंतर क्रियाकालाचे महत्त्व. व्याधी निर्मिती कशा प्रकारे होते ते समजते, अवस्था समजते, चिकित्सा समजते आणि त्याच्यावर उपयोग करण्यासाठी लाभ होतो. झालं. प्रकृती. आता प्रकृती ठीक आहे, तुम्ही लेक्चर बघितले असतील. ठीक आहे. डिटेलमध्ये आहे ते. स्वतः प्रकृती म्हणजे काय, तर प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळा आहे, त्याचं ते वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, तर त्याला प्रकृती म्हणतो. ठीक आहे. सो त्याची व्याख्या लिहिणार. ठीक आहे. त्याने प्रकृती निर्माण कशी लिहिणार, हा श्लोक सूक्ष्मशोणित संयोग यो भवे दोष उत्कट प्रकृती जायंते तेन. ठीक आहे. प्रकार लिहिणार. शारीरिक प्रकृती, त्याच्यामध्ये फर्स्ट त्याच्यात 2 टाईप, दोषज आणि पंचभौतिक. मानस प्रकृतीमध्ये त्रिगुण प्रकृती आहे, सत्वरजतमवाली. देन जातदे प्रकृती आहे 7. ठीक आहे. दोषज प्रकृती आहे, मग त्याच्यामध्ये 3 टाईप्स आहे, एकदोषज, द्वदोषज आणि समदोष. ठीक आहे. देन जातदे प्रकृती बघूया, 7 प्रकार. ठीक आहे. हा आला होता मागच्या वेळेस SAQला. सो आपल्याला हा क्वेश्चन आला पाहिजे. ठीक आहे. सो काय आहे आपला, जाती प्रासक्ता म्हणजे मनुष्याच्या जातीचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर होतो. जातीवरून प्रकृती ठरली जाते. कुलप्रासक्ता, कुलावरून तो ज्या कुळात जन्म आला त्याच्यावर त्याची प्रकृती. देशानुपातीने, ज्या देशात जन्म झाला त्याच्यावरून त्याची प्रकृती वेगळी असते. काळानुपातीने, ज्या काळामध्ये तो जन्म झाला, संचय प्रकोप अवस्था होती त्या याच्यामध्ये ते. वयानुपातीने म्हणजे वयानुसार सुद्धा प्रकृती चेंज होऊ शकते मनुष्याची. ठीक आहे. मग वृद्धावस्थेत वात, तरुण अवस्थेत पित्त, बालावस्थेत कफ. बलनियत, जे वेगवेगळे पर्सनचे वेगवेगळे बल असतात. ठीक आहे. कमी जास्त असतो त्याच्यानुसार प्रकृती. आणि प्रत्यात्मनियता म्हणजे बेसिकली प्रकृती सर्वांची वेगळीच असते असं म्हणायचं आहे. झालं. तर शारीरिक प्रकृती. सो याच्यामध्ये आता हे जे श्लोक आहे आता हे आपल्याला येऊ शकतात. ठीक आहे. SAQला येऊ शकतं तुम्हाला की सपोज वात प्रकृतीची लक्षणे लिहा, मग तुम्हाला हा श्लोक लिहिणं मस्ट आहे. ॲटलिस्ट अर्धा तरी लिहा. ठीक आहे. नंतर त्याचं एक्सप्लेन करू शकता. सो वात प्रकृतीचं काय, वातस्तु वृक्ष लघुच लघु शीघ्र शीत पुरुष विषदा तस्य रोष अथवा त्याला वृक्ष अपचित अल्पशरीरा प्रतवृक्ष सामसन्न सक्त जजस्वरा जागरूकश्च भवती. ठीक आहे. हे तुम्ही श्लोक पूर्ण वाचून घ्या. तुमच्याकडे नोट्स असतील तर, नसतील नोट्स तर मला नंबरवर मेसेज करा, तुम्हाला हे नोट्स अवेलेबल होऊन जातील. फक्त तुम्हाला 80 रुपीजमध्ये हे नोट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. मॉडर्न प्लस आयुर्वेदा. सो वातदोषाचे गुण आता हे एक्सप्लेनेशन करायचं आपल्याला आणि त्या गुणामुळे दिसणारे लक्षणे. सो बघा काय, सर्वात पहिले जे श्लोक आहे ठीक आहे वात प्रकृतीचा,
सो पहिले जे लाईन असतात तर त्याच्यामध्ये पहिली लाईनमध्ये त्या वातदोषाचे गुण सांगितलेले असतात. मग त्याच्या गुणानुसार मग मनुष्यावर काय काय त्याचे लक्षणं असतात ते सांगितलेले असतात. ठीक आहे. सो आता बघा, वाताचं वृक्षगुण सांगितलं आहे. सो त्या वृक्षगुणामुळे काय होत होतं मनुष्यामध्ये, प्रथम म्हणजे ओढलेला आवाज येतो, वृक्ष स्वर येतं, मंद स्वर असतो, क्षीण स्वर असतो, भिन्न स्वर असतो. ठीक आहे. कर्कश स्वर असतो वात प्रकृतीच्या व्यक्तीचा. ठीक आहे. निद्रा कशी असते त्या मनुष्याची वात प्रकृतीच्या, ही जागरूक असते, म्हणजे झोपलेला असतो तो, पण काही आवाज आला की लगेच त्याला जाग येते आणि झालं. त्यानंतर लघुगुणामुळे कशी असते लक्षणे, की तो व्यक्ती शरीरात हलकेपणा असतो, अतिशय चपळ असतो, परत पटापट जेवण करतो तो व्यक्ती, परत भरभर बोलतो कधी पण बोलताना. ठीक आहे. असं हळू बोलणे, स्लो बोलणे असतं ना, तसं ते फास्ट बोलतो आणि सतत हालचाल काहीतरी चालूच असते हालचाल त्या व्यक्तीची. मग समजायचं तसा व्यक्तीला समजायचं की त्याची वात प्रकृती आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यांनी बहुगुणामुळे काय लक्षण, पुष्कळ बडबड करतात, हातपाय जाळे उठून दिसतात. ठीक आहे. नसा ज्या असतात हातापायावर त्या उठून दिसतात. शीघ्र गुणामुळे काय, विचार न करता कामाला पडका सुरू करतात, म्हणजे काही न विचार करता काम करायचं आहे लगेच तुम्ही करणार. ठीक आहे. आणि मनाविरुद्ध घडले की त्रास होते, मग त्यांच्या मनाविरुद्ध घडले त्यांना खूप त्रास होतो. ठीक आहे. आणि आरोग्य आणि आहारामुळे लगेच विकार होतात आणि भावना पटकन व्यक्त, म्हणजे जे एक्सप्रेसिव्ह असतात ते जास्त वात प्रकृतीचे, आणि ग्रहणशक्ती त्यांची उत्तम असते. आणि शीतगुणामुळे काय होतं, थंड गुणाचा तिटकारा, म्हणजे थंड नाही आवडत, लगेच त्रास होतो. उष्ण पाहिजे असतं त्यांना, चहा कॉफी आवडले ते, सर्दी खोकला थंडी वाजणे हे लवकर होतं त्यांना. ठीक आहे. परुष गुणामुळे काय होतं, स्निग्धता अतिशय कमी होते, ओठांना भेगा पडत असतात त्यांच्या सतत, संधीमध्ये कटकट आवाज येत असतो बघा त्यांचा, त्याला वात प्रकृती आहे. आता आयुष्यावर होणारा परिणाम कसा असतो बघा, अल्पबल म्हणजे त्यांचं वजन कमी असतं, शारीरिक बल कमी, मानसिक बल कमी, अल्प अपत्य म्हणजे त्यांना वैंधत्व, गर्भस्राव, गर्भपात होणे हे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये होतं. ठीक आहे. अतिशय अस्थिर आणि निश्चयी व सुखसोयीची साधने कमी असतात त्यांच्याकडे. ठीक आहे. असं सांगितलं. आता पित्त प्रकृती. ठीक आहे. श्लोक करायचा झाला. उष्णगुणामुळे काय होतं, उष्णता सहन न होत, दात कसे असतात, नाजूक असतात, उष्णतेमुळे त्वचेवर लाल डाग असतात. ठीक आहे. ज्याला ब्लश म्हणतो आपण. त्यानंतर केश, लोम, दाढी अतिशय मऊ असतात पित्त प्रकृतीवाल्यांचे, सुरकुत्या पडतात, टक्कल पडतात, केस लवकर पांढरे होतात. ठीक आहे. तीक्ष्ण गुणामुळे काय तर धाडसी असतात ते, एकदम घाबरत निघायला, भूक लवकर लागते आणि भरपूर जेवण करतात. ठीक आहे. आणि 3-4 तासाने परत त्यांना भूक लागते, खाल्लं तरी डबल भूक लागते. ते द्रव्य गुणामुळे काय असतात, सैल असतात, विश्वासीत म्हणजे फॅबली असतात, संधी म्हणजे त्यांच्या, त्यांनी घाम भरपूर येतो, त्यांना स्वेटिंग खूप होते, मला मूत्र प्रवृत्ती खूप जास्त होते. परत काखे येत आणि छाती व डोक्यामध्ये जास्त घाम येतो, तोंड कोरडे पडते. परत शुक्रधातू कमी असतो, व्यवहार इच्छा कमी असते त्यांची. आयुष्यावर काय परिणाम असतो, मध्य बल असतं त्यांच्याकडे, मीडियम, सगळं मीडियम. वातमध्ये सगळ्यात कमी पित्तमध्ये सगळं मीडियम आणि कफमध्ये सगळ्यात मोर असं. ठीक आहे. मध्य आयुष्य, मध्य ज्ञान विज्ञान असतं, मध्य वित्त असतं, उपकरण. ठीक आहे. त्यांनी कफ प्रकृतीमध्ये काय श्लोक लिहिणार, तर त्याच्यात काय, स्निग्धमुळे स्निग्ध असतात त्यांचे केस, नखे, त्वचा हे चमकदार असतात. लक्षणं काय असतात, त्वचा, नखे, केस मऊ असतात. दृष्टीसुख, व्यक्तिमत्व जास्त आकर्षक असतं, अट्रॅक्टिव्ह असतात. सुकुमार अवदात गात्र म्हणजे नाक, डोळे नाजूक व रेखीव असतात. प्रभू शुक्र व्यवहार म्हणजे शुक्रधातूची उत्पत्ती आणि हे जास्त असते त्यांना. ठीक आहे. परत सारं शरीर म्हणजे बलवान शरीर असतं, शरीराची झीज कमी होते, मांसपेशी बळकट असतात, कमी हालचाल करतात ते कफ प्रकृतीवाले व्यक्ती. अन्न चावण्याची क्रिया देखील हळूहळू खातात. परत थांबत बोलतात, कामाला वेळ लागतो त्यांना करायला कोणत्याही. परत पटकन नाही राग येत त्यांना. परत व्याधिक्षमत्व जास्त असते, कमी भूक लागते आणि अल्पस्वेद, त्रुट, संताप, चेहऱ्यावर तेज असतं, वर्णस्वर उत्तम असतो. ठीक आहे. हे कफ प्रकृतीचे बॉडीवर दिसणारे. आणि आयुष्यावर काय होतं, बलवंत म्हणजे उत्तम बल असतं, श्रीमंत असतात, उत्तम शिक्षण ते घेऊ शकतात, शांत असतात व्यक्तिमत्व त्यांचं, आणि आयुष्यवंत म्हणजे दीर्घायुष्य असतात. ठीक आहे. असं सांगितलं. आणि मानस प्रकृती, त्यांना मानस प्रकृतीचे बघा एवढे टाईप्स आहेत. ठीक आहे. सात्विक, राजसिक आणि तामसिक. ठीक आहे. सो सात्विकचे सुद्धा टाईप्स पडलेले आहेत. ठीक आहे. 7 ब्रह्म काय, महेंद्र, वारुण, कुबेर, गांधर्व, याम्य, ऋषी. झालं. हे
पाठ करू शकता, ठीक आहे. MCQला येऊ शकतो मे बी, ठीक आहे, किंवा तुम्हाला SAQला सुद्धा येऊ शकतो. सो तुम्ही वाचत जायलाच पाहिजे. देन राजसिकमध्ये काय, आसुर काय, सर्प काय, शकुन काय, राक्षस काय, पिशाच काय, प्रेत काय. म्हणजे बघा, सात्विक म्हणजे सगळे देवदेवांचे नाव टाईप्स आणि राजसिकमध्ये सगळे राक्षसांचे त्यांचे नाव, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. आणि तामसिकमध्ये कसं, पशु काय, मत्स्य, वनस्पती म्हणजे प्राण्यांसारखं, माशासारखं आणि वनस्पतीसारखं झालं, ठीक आहे. आणि आता बघा, राक्षस कसे असतात, क्रोधी असतात, निर्दयी असतात, अधमी असतात, त्रास देणारे असतात. पैशाच कसे असतात, अपवित्र, आचरण तर लज्जाहीन असतात. आणि प्रेत कसे असणार, लोभी, लालची आणि आळसी. हे कसं येतं राजसिकमध्ये. तर तामसिकमध्ये काय येतं, पाशवसत्व म्हणजे बुद्धिहीन, स्वप्नप्रिय आणि आळशी. मत्स्यसत्व म्हणजे भांडण करणारे, चंचल, भयभीत होणारे, मूर्ख. वानस्पत्यसत्व म्हणजे आळशी, परत अर्थरहित, कामरहित. झालं, संपली प्रकृती आपली. तर आहार तुम्ही बघितलं आहे, वन शॉट त्याचं फास्ट, ठीक आहे. सगळं त्याचे पर्याय लिहिणार, त्याचा श्लोक लिहिणार, भक्षण, अशनम, निगर, अभ्यवहार, ठीक आहे. आहाराची आवश्यकता लिहिणार, इझी आहे हे सगळं डेली लाईफमधलं. शरीरावर होणारे परिणाम, त्याचे कार्य काय आहे, ठीक आहे. आता त्याचे वर्गीकरण, ओके, हा क्वेश्चन येऊ शकतो, आहार द्रव्याचे वर्गीकरण करा, ठीक आहे. सो त्याचे आपण असे डायग्राम काढून तिथे आपण त्याचा ॲन्सर लिहिणार, म्हणजे आपल्याला कंटेंटसुद्धा मोठं दिसतं, ठीक आहे. आणि अक्षर सुटसुटीत काढायचं, चिपून काढायचं नाही, ठीक आहे, म्हणजे कंटेंट मोठं दिसेल. आहारद्रव्य काय, स्थावर, जांगम. त्याचे 2 टाईप्स पडतात, स्थावर, जांगम. स्थावर म्हणजे वनस्पती आणि खनिजमध्ये म्हणजे एकाच ठिकाणी राहिलेले, आणि जांगम म्हणजे हालचाल करणारे म्हणजे सर्व प्राणी, ठीक आहे. मग स्थावर द्रव्य त्याच्यामध्ये सगळे वनस्पती येतात, ठीक आहे. आणि खनिजमध्ये आपले मीठ असेल, सेंधव मीठ असेल, झालं. त्यांच्या जांगम द्रव्यामध्ये तूप, दही, लोणी, मांस, झालं. प्रभाव भेदनुसार, आता प्रभाव म्हणजे आपल्या शरीरावर होणारे प्रभावानुसार 2 टाईप्स आहे, हितकर, अहितकर आहार. हितकर म्हणजे आपल्या धातूचे साम्य टिकून राहते, आणि अहितकर म्हणजे धातूचे साम्य इम्बॅलन्स करते. सो शिंबी धान्यामध्ये मूग हितकर आहे, लवणमध्ये सेंधव, दुग्ध म्हणजे गाईचे तूप, गाईचे फळे, मनुका, ठीक आहे. आणि अहितकरमध्ये काय, शुकधान्यामध्ये यवक, शिंबीमध्ये उडीद, दुग्ध म्हणजे शेळीचे, कुसुंब, करडई तेल, वर्षा ऋतूतील नदीचे पाणी, आणि पालेभाज्यामध्ये मोहरी. त्यानंतर रसभेदानुसार त्याचे टाईप्स पडतात 6, मधुर, आम्ल, लवण, कडू, तिखट, कषाय. पंचभौतिक वर्गीकरण प्रत्येक वेगवेगळं आहे. पार्थिव आहारमध्ये गुरु असेल, स्निग्ध असेल. जलीय आहार द्रव्य, शीत, मंद असेल. अग्नेय आहार वृक्ष, उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म. वायव्य लघु, वृक्ष, विषद. आकाशीय लघु, सूक्ष्म, विषद. झालं. तर विंशती गुणानुसार त्याचे 20 गुण आहे, ठीक आहे. गुरु, मंद, हिम, स्निग्ध, लक्ष्ण, सांद्र, मधु, स्थिरगुणा, सूक्ष्म, विषद, विंशती, सविपर्याय. त्याचे 2 टाईप्स केलेले आहे त्याचेसुद्धा, धातू वृद्धिकर, धातू वाढवणारे, आणि धातू क्षयकर, ठीक आहे. हे तुम्ही बघून घेऊ शकता कोणते कोणते आहेत, कोणत्याचे, ठीक आहे. झालं. त्यानंतर दोष धातू मलावरील परिणामानुसार, ठीक आहे. किंचित दोष म्हणजे दोष प्रशमन करणारे, ठीक आहे. कोण, शतावरी, आमलकी. नंतर धातूचे प्रदूषण करणारे, गुंजा आणि धोत्रा, ठीक आहे. आणि स्वस्थ वृत्तीकर, ठीक आहे. तांदूळ, गहू, मूग. झालं. त्यानंतर वर्गसंग्रहानुसार चरकांनी जे वर्ग सांगितले आपण बघितले आहे संहितामध्ये, ठीक आहे. त्याचे हे वर्गाचे नाव लिहायचे, वाघभटांनी जे सांगितले ते वर्गाचे नाव लिहायचे. झालं. आहार परिणामक भाव, श्लोक पाठ करायचा, इझी आहे. आहार परिणामकत्वे तदत्या भवी भवन्ति, ठीक आहे. उष्मा, वायू, क्लेद, स्नेहा, कालसमयोगश्च इति. उष्मा म्हणजे ग्रहणीमध्ये असणाऱ्या जाठराणीमुळे पचन होणे. वायू म्हणजे उपकर्षण होणे, ढकलले जाणे पुढे, ठीक आहे. क्लेदमध्ये ओलावा निर्माण होतं, ठीक आहे. अन्नाचे कण हे मोकळे होतात. स्नेह म्हणजे क्लेदक कफामुळे अन्न हे मऊ होऊन जाते. काल म्हणजे अन्नाचे पचन होण्यासाठी योग्याचा कालावधी लागतो. आणि संयोग म्हणजे हे जे उष्मा, वायू, क्लेद, स्नेह, काल आहे यांनी एकत्रित काम करणे म्हणजे समयोग, ठीक आहे. एवढं कळालं तुम्हाला. सो आता अष्टो आहार विधी विशेष आहेत नाही, ओके. सो 8 आपल्याला हे सांगितलं आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिले प्रकृती. सो 8 नियम सांगितले आहेत, त्याच्यात प्रकृती फर्स्ट. सो प्रकृतीमध्ये काय येईल की आहार आणि औषधी जे आपण घेणार आहोत, सो त्याची प्रकृती काय आहे त्याच्यानुसार आपण ते घेतले पाहिजे. म्हणजे लघुद्रव्य जर असेल तर ते लवकर पचतात, आणि जर गुरु अन्न असेल तर ते पचायला टाईम लागतो, ठीक आहे.
देन करण, करण म्हणजे काय तर संस्कार, ठीक आहे. म्हणजे काय तर त्या आहार द्रव्यावर करण्याची जी आपण ते प्रोसेस करतो, ठीक आहे. मग भाजणे असेल, तळणे असेल, गाळणे असेल, चाळणे असेल, ठीक आहे, हे सगळं संस्कारामध्ये येतं, ठीक आहे. ते केल्यावर त्यांच्या गुणधर्मामध्ये चेंजेस होतो. त्यानंतर संयोग, संयोग म्हणजे काय की 2 किंवा अधिक जर आपण एकत्र घेतो आणि त्याच्यामध्ये देखील ते कोणकोणते एकत्र घ्यायचे, कोणते नाही घ्यायचे, ओके. सो आपण पथ्य अपथ्य म्हणतो. सो तूप आणि मध जर एकत्र खाल्लं, जर इक्वल क्वांटिटीमध्ये जर एकत्र खाल्लं तर ते आपल्याला विरुद्ध आहार होतो, म्हणून ते खायचं नाही असं सांगितलं आहे आयुर्वेदाने, ठीक आहे. देन राशी, राशी म्हणजे काय तर आहाराची मात्रा. आता सर्व ग्रह मात्रा म्हणजे एकत्रित प्रमाणे भोजन आणि गुणांचा विचार केला जात नाही. आणि परिग्रह मात्रा म्हणजे द्रव्याच्या गुणांचा विचार करून मात्रा. म्हणजे कसं की सर्व टोटलमध्ये आपण काय काय खातो आहे, भात भाजी पोळी वरण, ठीक आहे. सो ते एकत्रित त्याचा विचार केला जात नाही, ठीक आहे. म्हणजे 2 पोळ्या हे सगळं, 1 वाटी भात, अर्धी वाटी हे सगळं तशा क्वांटिटीमध्ये मोजणे. आणि परिग्रह मात्रा म्हणजे की त्याचं कॅलरीज मोजणे, त्याच्यात प्रोटीन्स किती आहे ते, डाएट प्लॅन, ठीक आहे, समजला. देन देश म्हणजे देशानुसार आपला आहारचे हे क्वालिटीज चेंज होत जातात, ठीक आहे. त्यानंतर काल, कालानुसार. आता कालामध्ये 2 टाईप्स, नित्य काल म्हणजे दिवस महिना ऋतू याच्यानुसार, ठीक आहे. आणि अवस्थित काल, याच्यामध्ये रोगाच्या अवस्थेनुसार कोणता करायला. देन उपयोग, उपयोगचे 8 नियम म्हणजे काय, जेवताना करण्याचे नियम, पाळायचे नियम. जेवताना बोलायचं नाही, जेवताना हसायचं नाही, खूप हळू जेवायचं नाही, खूप फास्ट जेवायचं नाही, अन्न स्निग्ध असायला पाहिजे, ठीक आहे, वृक्ष असायला नाही पाहिजे जास्त, ठीक आहे. त्यानंतर उपयोगिता म्हणतात, जे आहार सेवन करतो त्याला उपयोगिता म्हणतात. जो आहार सेवन करतो त्याला उपयोगिता म्हणतात आणि त्याच्या प्रकृतीचा विचार करून सेवन करायला पाहिजे. देन अग्नी, ठीक आहे, त्याचा प्रकार लिहिणार परमाणू भेदाने अनेक प्रकार आहेत. स्थूलमानाने कोष्ठाग्नी, धात्वाग्नी, पंचभौतिक अग्नी. स्थूलमानाने 13 प्रकार आहे. फर्स्ट कोष्ठाग्नी किंवा जठराग्नी किंवा काय अग्नी ही इम्पॉर्टंट अग्नी आहे, ठीक आहे, सर्वात महत्त्वाची, ठीक आहे. आणि हे काय तर त्याच्या सामर्थ्यावर इतर अग्नी अवलंबून असतात आणि आयुष्यबलावर व्यवसायाला ते अवलंबून असतात. धात्वाग्नी 7 धातूच्या 7 धात्वाग्नी आपण बघितलं आहे धातुपोषण न्यायामध्ये, ठीक आहे. क्षीरदधी न्याय, ठीक आहे, एका धातूच्या निर्माणासाठी त्या धातवाची धात्वाग्नी पाहिजे असते. then पंचभौतिक अग्नी म्हणजे जे आहे आप तेज वायू आकाश यांच्यासाठी यांची जी अग्नी असते, ठीक आहे. देन दोष अग्नी यांचा संबंध. आता वातमध्ये काय विषम अग्नी असतो, आपला जो जाठर अग्नी असतो तो कसा असतो विषम. पित्तमध्ये काय असतो तीक्ष्ण अग्नी असतो आपला जाठर अग्नी, व कफामध्ये मंदार असतो, ठीक आहे. सम अग्नीमध्ये काय योग्य वेळी पचन होते. विषम अग्नीमध्ये कधी नीट पचन होते, कधी नाही, तर कधी चांगलं असतं. then तीक्ष्णमध्ये लवकर पचन होते आणि मंदामध्ये टाईम लागतो. अग्नी आणि पित्त, अग्नी ऊर्जा आहे, आणि पित्त पचनाचे प्रमुख कार्य आहे. आणि अग्नी माध्यमाची गरज असते, पित्ताला नसते. अग्नी तुपाने अग्नी वाढते आणि पित्त तुपाने कमी होतं. अग्नी दिसत नाही आणि पित्त हे दिसत असतं, ठीक आहे. अग्नीचे 13 टाईप्स आहे, पित्ताचे 5 आहे. त्यानंतर आहार पाक, ठीक आहे. सो आपले 3 अवस्था पाक आहे, ठीक आहे. म्हणजे काय की अन्न जेव्हा आपण खातो तर त्याचे 3 अवस्थेमधून ते जात असतं, ठीक आहे. सो श्लोक पाठ करायचे याची. आता मधुर अवस्था पाक हे कुठे आहे त्याचं स्थान, मुखापासून सुरुवात होते तर ते डायरेक्ट आपल्या स्टमकपर्यंत, ठीक आहे. काल किती टाईम लागतो याला, पहिले 3 ते 3.5 तास. पचनक्रिया कशी असते, पंचभौतिक आहाराचे सेवन केल्यानंतर प्रथम पृथ्वी आणि नंतर जल महाभूताचे विघटन होते, म्हणून त्याला मधुरपणा प्राप्त होतो, ठीक आहे. आणि त्यात कफदोष हा मेंढी वर्क करत असतो. तर आम्लावस्था पाक, ठीक आहे, हा असतो आमाशयातून खाली अन्नाच्या आम्ल भागापासून पित्त उद्दरित होते आणि ते पित्त द्रवात्मक असते, ठीक आहे. त्याचे स्थान आहे पचनाची मुख्य क्रिया, तिला विदग्ध अवस्था म्हणतात, ग्रहणी भागात असते. काल आहे अतिलघु आणि गुरु विचार करतो 6.5 ते 6 तास. पचनक्रिया ही जी आहे ती तेज महाभूताच्या घटकाच्या विघटनाने कार्य घडून येते. then कटु अवस्था पाक हा असतो पक्वाशयात प्राप्त झालेल्या अग्नीकडून शोषण चालू झालेल्या
परिपिंडित पक्वान्नाच्या भागापासून वायू निर्मिती. ठीक आहे. स्थान मध्यकोष्ठाच्या अखेरीस पक्वाशय स्थूल हे सगळं काल 6.5 तास. पचनक्रिया वायवीय व आकाशीय महाभूतामुळे. ठीक आहे. हे चार्ट. तर विपाक आपण बघितलं आहे तरी देखील बघू की आहाराचे पुनर्पचन झाल्यानंतर आहारांचा अंतिम रस तयार होतो, त्याला विपाक म्हणतात. आता विपाक काय आहे? मधुरचं कार्य काय आहे? मधुर विपाकाचं शुष्टविनमूत्र शुक्रल आणि कफकर. आम्लाचं काय आहे? शुष्टविनमूत्र शुक्रग्न पित्तकर. कोटूचं काय आहे? बद्धविनमूत्र शुक्रकर वातकर. हे डिफरन्स आहे अवस्थापाक आणि विपाकचे, असे ती येऊ शकतो. ठीक आहे. कोष्ठाचं काही इतकं काही नाही, MCQ येऊ शकतं. वातदोषामध्ये क्रूर कोष्ठ, पित्तदोषामध्ये मृदू कोष्ठ, कफदोषामध्ये मध्यम कोष्ठ, समदोषामध्ये मध्यम दोष. ठीक आहे. सो म्हणजे काय आहे? बेसिकली आपल्याला फर्स्ट पेपरमध्ये एवढंच आहे आपल्याला क्रियाशरीरमध्ये आयुर्वेदिक पाठ. ठीक आहे. सो आपल्याला बघा. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असतील मला कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे. सबस्क्राईब करायचं चॅनलला आणि नोट्स पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही मेसेज करा मला. ठीक आहे. बाय. ऑल द बेस्ट.